मी आज एक सरळ प्रश्न विचारतो. जर बंजारा समाजाला आरक्षणाची गरज नाही तर आजही आमचा बंजारा समाज मागे का आहे? इतिहास सोडून बघा, बंजारा समाज हा पिढ्यानपिढ्या भटक्या जीवनात जगलेला समाज आहे. ना गाव, ना जमीन, ना नोकरी. या समाजाने देशासाठी भरपूर व्यापार केलेला आहे, देशाचा उदरनिर्वाह भागवलेला आहे आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळालेले? गुन्हेगारीचा शिक्का. तो शिक्का जरी कागदावरून पुसला गेलेला असेल तरी समाजाच्या कपाळावरून अजून पुसलेला नाही. आजही वास्तव स्वीकारा, बंजारा समाजात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, आरोग्याच्या सोयीसुविधा पोहोचत नाही, सरकारी नोकरीमध्ये प्रतिनिधित्व करणारा कोणी माणूस नाही. हे सगळं असूनही प्रश्न विचारला जातो की आरक्षण का पाहिजे? मी पुन्हा विचारतो, जर सगळे लोक समान उभे असते तर आरक्षणाची गरज पडली असती का? आरक्षण म्हणजे शॉर्टकट नाहीये, आरक्षण म्हणजे स्टार्टिंग लाईनवर दिलेला आधार आहे. आजही प्रश्न निर्माण होतो की बंजारा समाज एसटी मधूनच आरक्षण का मागतोय? कारण सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा, शैक्षणिक अडचणी, आर्थिक कमजोरी हे सगळं एसटीचे निकष बंजारा समाज पूर्ण करतो. हे भावनेतून बोलणं नाहीये, हे वास्तवातून बोलणं आहे. अजून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की एसटी आरक्षण जर बंजारा समाजाला मिळालं तर त्यांचे फायदे काय होतील? सोपी गोष्ट आहे. विचार करा, जर बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळालं तर एखादा मुलगा कॉलेजला जाईल, एखादी मुलगी शाळेला जाईल, सरकारी नोकरीमध्ये कोणी ना कोणीतरी लागेल. या अनुषंगाने बंजारा समाज हा आज रस्त्यावर उतरलेला आहे. आणि लक्षात ठेवा, एक जर घर बदललं तर संपूर्ण समाज बदलायला वेळ लागत नाही. बंजारा समाज आरक्षण मागतोय कारण त्यांना दुसऱ्या कोणाच्या हक्काचं आरक्षण नाही. इतिहासामध्ये नमूद केलेल्या गोष्टीवरून ते बोलत आहेत आणि त्यांना फक्त इतिहासाने हिसकावून घेतलेली सुवर्ण संधी परत हवी आहे. आज जर हा आवाज दाबला गेला तर बंजारा समाजावर खूप अन्याय होईल. आरक्षण म्हणजे देश तोडणं नाहीये, आरक्षण म्हणजे देश जोडणं आहे. आज बंजारा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीला ज्यांना आरक्षणाबद्दल माहिती नाहीये. त्यांना सांगा आरक्षण म्हणजे काय, आरक्षण बंजारा समाजाला का लागतंय. प्रत्येक बंजारा समाजापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. प्रत्येक बंजारा समाजाला हा व्हिडिओ शेअर करा. जय सेवालाल, जय संविधान.